कर्ज घेणं काही काही फार चुकीचं नाही आहे, पण ते कर्ज घेतल्यानंतर आम्ही कशावर खर्च करतो तो प्रश्न महत्त्वाचा आहे. मला तुम्ही सांगा, आम्हाला इकडे सांगतं का पैसे नाही आहे. तुम्ही लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या अगोदर 3 हप्ते एकत्र दिले, बरोबर की नाही? आणि जशी निवडणूक झाली तसे तुम्ही लाडक्या बहिणी अर्ध्या खतम करून टाकल्या. म्हणजे पैसे नाही आहे म्हणून विचे आम्ही पाहतो अपात्र केल्या. आणि जे आम्ही लाडक्या भाऊले योजना चालू ठेवली होती प्रशिक्षणाची, ते बंद करून टाकली. म्हणजे फक्त निवडणुकीपुरता कार्यक्रम होता. त्या लाडक्या बहिणीच्या व्यथेसाठी नव्हता, त्यांच्या मदत म्हणून नव्हता, तर त्यांना राजकीय वापर कसा करता येईल याच्यासाठी होता पैसा. आता तुम्ही आम्हाला सांगता का शेतकऱ्यासाठी पैसे नाही आहे, मग तुम्ही 8 लाखाचं कर्ज घेतलं, अधिक 1 लाखाचं घ्या, काय हरकत आहे? अरे देशातल्या 200 उद्योगपत्याचे तुम्ही या 10 वर्षात 18 ते 24 लाख कोटी कर्ज माफ केलं, तर शेतकऱ्याचं 30 ते 40 हजार कोटी कर्ज माफ करायला काय होतं? काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही सांगितलं होतं ना का MSPच्या 20% बोनस देऊ आम्ही म्हणून. मग आमचं सोयाबीन असेल, ऊस असेल, आमचं पराठी असेल, तूर असेल, धान असेल, याला 20% बोनस द्यायला पाहिजे. परतावा देणार म्हणून सांगितलं होतं GSTचा. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला खास करून मोदी साहेबांना देवेंद्रजीनं सांगितलं होतं की आम्ही 6,000 रुपये देऊ, कारण 20% GSTचा सगळा परतावा आम्ही शेतकऱ्याला देणार. काहीच होत नाही आहे. हे अतिवृष्टी झाली, कोणी बोलायला तयार नाही. तुमचा सोयाबीन 3400 रुपयात आहे, 15 दिवसानं निघणार आहे, त्याच्यासोबत सरकार बोलायला तयार नाही. आम्ही निर्णय घेतला आहे का 15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू जर झाले नाही तर सोयाबीन आम्ही कलेक्टर आणि पालकमंत्र्याच्या घरात नेऊन टाकल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा खर्च सध्या सरकार करते. मध्यंतरी एक जाहिरात आली होती सगळ्या पेपरला, सगळ्या चॅनलला, रस्त्यावरती देवाभाऊंचं नाव होतं आणि शिवाजी महाराजांसोबत पुष्प अर्पण करताना जाहीर होती. ही जाहिरात नेमकी कोणी दिली याचा देखील पत्ता नव्हता. कोट्यावधी रुपयांची जाहिरात नेमकं देतंय कोण? सरकार कुठल्या बाबतीत? ते व्यवस्थित राजकारण आहे. जाहिरातीवरचा खर्च वेगळा, पण शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचेच आहे असंही दाखवायचा प्रयत्न होत आहे. म्हणजे हे सगळे महापुरुष जाती जातीत वाटून टाकायचे. महात्मा फुलेची माळ्यांचा, अहिल्यादेवी होळकर धनगरांची, आणि शिवाजी महाराज मराठ्यांचा, बाबासाहेब दलितांचा, असं त्याच्या मागचा उद्देश आहे. मराठ्यांचं आंदोलन संपल्याबरोबर मुद्दामून शिवाजी महाराजांनी त्यांचे हार काय म्हणते फुलं टाकताना देवाभाऊ दाखवले. याच्या मागचं षडयंत्र हे आहे का हे सगळे महापुरुष जाती विभागाचे आहे. व्यवस्थित षडयंत्र आहे आणि हे सगळं RSS माइंड सांगतोय. व्यवस्थित आम्ही पाहतोय खतम करण्याचं काम, आमच्या जाती जातीत महापुरुषामध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार व्यवस्थित करतो आहे. ओबीसी आणि बंजारा समाज देखील रस्त्यावर उतरलेला आहे आरक्षणाच्या मागणीसाठी. आणि माझं असं म्हणणं आहे का प्रत्येक जातीनं आपापल्या आरक्षणासाठी लढावं, करावं, पण कार्यकर्त्यांनी, समाज बांधवांनी आपसात भांडू नये, गावातले वाद वाढवू नये. मी कुठल्याही जातीबद्दल बोलणार नाही. कालच शपथ घेऊन सांगितलं मी शेतकऱ्यासाठी बोलणार. शेतकरी हा सगळ्या जातीत आहे, सगळ्या धर्मात आहे. माझा मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, माझा दिव्यांग आहे, कामगार आहे. यासाठी मी माझं आयुष्य वाहून घेणार आहोत. अरे तुम्ही सांगा, ते 1400-400 गावचे गोदावरीचा पट्टा पाण्याखाली आला, एक CMची व्हिजिट नाही होती. ते अर्धा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाच्या छायेत आहे. एकाही ठिकाणी CMनं दौरा केला काय दाखवा. हे ऑनलाईन झाले. पुन्हा उद्धव साहेबांना नाव ठेवायचे, आता हेच साहेब झाले. मग आता ते तस दिसतं ना चित्र, असंच दिसतंय, दुसरं काय? हे फिरले गाव कधी? तुमचा पालकमंत्री धुऱ्यावर गेला का? सगळ्या पालकमंत्र्यांना धुऱ्यावर झाले पाहिजे होते राज्यातल्या, तिथली माहिती घ्यायला पाहिजे होती. अरे तुम्ही धुऱ्यावर गेले नाही तर सरकार प्रशासन कसं काय धुऱ्यावर येणार आहे? कदरच नाही. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलाय, व्यवस्थित सोडलाय, मार केर काही कर तिकडे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, यामध्ये प्रहारची नक्की भूमिका कशी असणार आहे? मला वाटतं निवडणुका होते का नाही होते तेच माहीत नाही, कारण प्रशासन ठेवून व्यवस्थित सगळा माल जमा करायचा आहे. प्रशासन असलं म्हणजे अधिकारी सत्तेवाल्याचाच होत आहे. आता ना नगरसेवक, ना जिल्हा परिषद सदस्य, ना पंचायत समिती सदस्य, म्हणजे सगळा कारभार एकाच ठिकाणावर. मी मागं म्हटलं होतं ना, निवडणूक आयोग आता
निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून नका चालवा, BJPच्या कार्यालयात ठेवा ते, आणि मतदानही BJPच्याच कार्यालयात ठेवा. तिथं लोक जात जाईल, तुम्ही बटन दाबत जा, ते वापस येत जाईल. मला निवडणुकीचं सध्या काही बोलायचं नाही आहे. माझं आंदोलन 28 तारखेचं आहे. 28 तारखेच्या आंदोलनाला मी टार्गेट करतो आहे. त्याच्याशिवाय माझ्या डोक्यात दुसरी काही कल्पना नाही, दुसरं काही विषय नाही. तुम्ही माझ्या डोक्यात दुसरा विषय काही आणू नका. महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचा असा अहवाल आलेला आहे की अंदाज आलेला आहे की 9 लाख कोटीपर्यंत जे कर्ज आहे ते महाराष्ट्र राज्यावरती होतं, असा जो आहे तो अंदाज. 9 लाख कोटी काय झालंय? माझं काय म्हणणं आहे, आपल्या देशानं 15 लाख कोटीचं कर्ज घेतलेलं आहे देश पातळीवर. आम्ही 9 लाख कोटीचं आहे. आखरी व्यवस्था काय आहे का या सगळ्या याच्यामध्ये कर्जबाजारी असणं हा काही दोष नाही आहे, पण ते कर्जबाजारी राहून आम्ही त्याचं उत्पन्न कसं वाढवतो राज्याचं ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि उत्पन्न हे शेतकऱ्याच्या बाजूनं जेथपर्यंत सरकार उभं राहत नाही तेपर्यंत वाढू शकत नाही, कर्ज फेडायची ताकद येऊ शकत नाही. भाऊ तर आपण 1-2 वेळा मागच्या राष्ट्राप्रमाणे आज पण म्हणाल की सरकारमध्ये जर अशी सुरू राहिली तर देशामध्ये नेपाळसारखी परिस्थिती होईल. पालकमंत्री जयकुमार गोरे असं म्हणतात की डोकं ठिकाणावर राहून बच्चूंनी बोललं पाहिजे. नाही, जयकुमार गोरेंना डोकं BJPचं आहे, तर लोकांचं डोकं थोडं आहे. त्यांना डोकं तपासा बरं. ते सगळं BJPचं डोकं आहे. आमचं डोकं सामान्य लोकांचं डोकं आहे. माझं काय म्हणणं आहे, तर म्हटलं मी तर काय आहे, जर आमदाराचे पगार 10-70 हजार राहून 10 वर्षात 3 लाखावर जाणार आणि दिव्यांगाच्या पगारासाठी लढावं लागत असणार, माझा 3400 रुपयानं सोयाबीन विकावं लागत असेल, कापसाचा आयात कर 11% शून्य करत असणार आणि विदेशातला कापसाला 16,000 रुपये भाव देत असणार, तर मग करणार काय लोक? काय करणार आहे? त्यांनी मनावर घेतलं तर ओबीसी मराठ्याचा वाद एका मिनिटात संपू शकतं. त्यांनी मनावर घेतलं तर, त्यांनी मनावर घेतलं पुन्हा येईल, पुन्हा आले, मग पुन्हा तुम्ही येऊ शकता, तर हा ओबीसी मराठ्याचा वाद का संपू शकत नाही? त्यांच्या एवढं चांगलं डोकं देशाच्या जगाच्या व्यासपीठावर कोणाचंही नाही. ते एवढे हुशार आणि तज्ज्ञ आहे, अर्थकारणात तज्ज्ञ आहे, कायद्यात तज्ज्ञ आहे, सामाजिक गोष्टीमध्ये तज्ज्ञ आहे, राजकारणामध्ये तज्ज्ञ आहे. आणि मग असा तज्ज्ञ माणूस महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिला आहे, तर त्यांच्या काळात हे वाद होते कसं? क्या वजह है? अगर आपके पास अगर जल है और जल होने के बाद प्यासी क्यों है जनता? हाँ, ते आता तुम्ही त्याचं संशोधन करा. शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यभरामध्ये आंदोलन होत आहेत. मार्ग उघडण्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे. सोलापूरचे प्रांताधिकारी मात्र जमावबंदीचा आदेश लागू करून ते शक्तीपीठाचं मोजणी मात्र करण्यावरती ठाम आहेत. तुम्ही शक्तीपीठच्या अशी जबरदस्ती कुठल्या अधिकाऱ्यानं केली तर मग आम्ही सुद्धा जबरदस्ती करू. 80,000 कोटी रुपये शक्तीपीठाले न मागता तुम्ही देताय. 80,000 कोटीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा महाराष्ट्रातले सगळे पांढन रस्ते होते. माझ्या दाद्यानं, परदाद्यानं, माझ्या बापानं, आज्यानं सगळेनं हा रस्ता पाहिलाय, पण साधा मातीचं ढेकूळ पण त्याच्यावर पडलं नाही. मग तुम्हाला पांढन रस्ते महत्त्वाचे वाटत नाही. आजही आमचा माल शेतीतून बाहेर निघत नाही. तुम्ही पाहिलं असेल अक्कलकोटचे आमदार, जे कोणते आमदार आहे रे, त्यांच्या गावातलं मतदारसंघातलं पेशंट ॲम्ब्युलन्सनं नाही बंडीनं आणावं लागलं. अशी रस्त्याची व्यवस्था आहे. सगळे महामार्ग चांगले आणि गावात जाणारे रस्ते सगळे बेकार. वाबे सरकार. गोवंश हत्याबंदीच्या बाबतीत पुन्हा कार्यकर्त्याचा पोट भरण्याचा कार्यक्रम लावलेला आहे. माझं म्हणणं आहे का गोमातेला कापू नये, बिलकुल मी त्याबद्दल एकमत आहे. पण तुम्ही एक सांगा, गाईला कापायचं नाही हे बरोबर आहे, पण गाय गोरक्षणमध्ये ठेवली तर पैसे भेटते आणि गाय जर शेतकऱ्यानं ठेवली तर काहीच भेटत नाही. हा का न्याय? शेतकऱ्याला द्या अनुदान. गोरक्षण धारकाला जर अनुदान देता तर मग शेतकऱ्याला का देत नाही? तुम्हाला तुमच्या संस्थेतल्या माणसाला, तुमच्या कार्यकर्त्याचे पोट भरायचे तुम्हाला. तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या घरी जर 2 गायी असेल, आमच्या शेतकऱ्याच्या घरी जर आम्ही पाहतोय बैल असेल, या अनुदान त्याला कसं देतो तुम्ही अनुदान? एकत्रित ठेवलंय तर अनुदान,
आणि एक एक ठेवले तर अनुदान नाही. वा बे कायदे, हे कुठलं संविधान आहे? तुमच्या शेतकऱ्यांना त्यांची गाय भाकर जनावर घेऊन जाताना ती अडवणूक होतीये गोरक्षकांकडनं, तर त्यांना मारहाण होतीये, त्यांच्याकडे पैसे उकळले जाते. नाही तर शेतकऱ्याला काय निर्णय घ्यावा? शेतकऱ्याला मारणारच आहे हे. धर्माचं नाव सांगून आम्हाला मारायचंच ठरवलं आहे. चीरफाड करणार आहे. बटेंगे तो कटेंगे असं ते योगीजी म्हणत होते. आता सत्ता तुमची आले, कटून कोण राहिला विचारा ना म्हणा. कोण कटून राहिला? या 7 महिन्याच्या काळात 7,000 शेतकरी आत्महत्या करून मेला. कोण कटला? हिंदू नाही कटला. अहो हे सगळ्या शेतकऱ्याची आत्महत्या 90% हिंदू आहे. कुठे जातं तुमचं हिंदुत्व? फक्त निवडणुकीतच आठवतं का हिंदू तुम्हाला? प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधायचं आणि प्रभू रामचंद्राचा आदर्श मात्र वाऱ्यावर सोडायचा. आनंद आहे. माझं तर म्हणणं आहे का या आमचं स्वप्नच ते आहे. या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षानं शेतकऱ्याचे मुद्दे हाती घेतले पाहिजे. सगळ्या निवडणुका शेतकऱ्याच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे, त्या जाती धर्माच्या मुद्द्यावर नाही. कहाँ मंदिर बनेगा और कहाँ मस्जिद बनेगा ये हमारे लिए ज़्यादा प्रिय नहीं है. हमारे लिए प्रिय ये है कि हमारा किसान किस तरह से खुशी में रहेगा. बहुसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या अनेक वेळा भ्रष्टाचारावरती आवाज उठवत आलेले आहेत. सरकारला मदत करणारी एक संस्था आहे मित्रा, त्या संस्थेच्या संचालकपदी जे आहे, सल्लागारपदी जे आहे, त्यांच्या पतीची निवड केलेली आहे. एकंदरीत अशा कार्यकर्त्यांचे असे प्रलोभन देऊन जे आहे अशा आमिष देऊन आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. काय वाटतं? कोणाचा आवाज दाबतोय? अंजली दमानियाचं? मला नाही वाटत त्यांचा आवाज दमन. त्यांच्या पतीला आता जी शासनाला सल्ला देणारी जी आता हे माझं काय म्हणणं, तुम्ही आम्हाला सांगितलं, वस्तुस्थिती आम्हाला काही माहीत नाही आणि माझा त्या गोष्टीवर विश्वास नाही आहे. माहीत झालं तर पाहू. आजकाल शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की सध्याला कांद्यासाठी हमी भाव पण नाही आहे आणि सध्याला बाजारभाव 800 रुपयापासून बाजारभाव 1200 रुपयापर्यंत आहे. तर त्याच्यासाठी जरा काय? कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही सांगतोय, आम्ही निर्यात करून मागच्या वेळेस 3 लाख कोटी रुपये कमावले होते. मग निर्यात करून आम्हाला जे निर्यात शुल्क आलं ते कांदा उत्पादक शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्याचा कांदा विकून जे कमावले ते वाटा आता शेतकऱ्याला. आमचेच पैसे आम्हाला परत द्या ना. ते का देत नाही सरकार? हे सगळे हमी भाव असला तरी कुठं हमी भावानं खरेदी होतं? पंजाबच्या शेतकऱ्याचा शेतीमाल 90% खरेदी होतं आणि आमच्या महाराष्ट्रातला शेतीमाल 20% सुद्धा खरेदी होत नाही. तर सध्याला बाजारभाव पडलेला आहे कांद्याचं, पण त्याचं रिझन मेन कारण हे आहे की नाफेड आणि NCCचा कांदा त्यांनी बफर स्टॉक मार्केटमध्ये आणल्यामुळे बाजारभाव हे खाली घसरले. माझं काय म्हणणं आहे, हे अपडाऊन राहणार आहे. स्थिर ठेवणं सरकारची जबाबदारी आहे आणि जेव्हा अस्थिर वातावरण असतं तेव्हा सरकारनं त्याला अनुदान दिलं पाहिजे. जगातला कुठलाही देश, जगातला कुठलाही शेतकरी अनुदानाशिवाय जगत नाही. भाऊ, सोलापुरात एकंदरीत की रक्ताची जे आहे रक्तदान केलं जातं, परंतु त्याच रक्ताचा बाजार भरलेला दिसून येतोय की सोलापूरहून जे आहे प्लाझ्माची गाडी अहमदाबादकडे जाताना पकडलेली आहे. प्लाझ्माची जी आहे ती तस्करी होते, याकडे कशा पद्धतीने पाहतात? म्हणजे उद्योग गुजरातमध्ये आणि प्लाझ्मा पण गुजरातमध्येच, सोलापूरचं रक्त म्हणजे रक्त सोलापूरचं आणि प्लाझ्मा आम्ही पाहतो गुजरातले. काय काय अशा अपेक्षा करायच्या? रक्तात व्यवहार होत असेल तर कठीण आहे. यांचा DNA तपासला पाहिजे साल्यांचा सगळ्यांचा. संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत असं म्हणलंय की मंत्रिमंडळात फडणवीस दादांसह टाकू मानसिंग बसले. काय? फडणवीस दादांसह मंत्रिमंडळात टाकू मानसिंग बसले. संजय राऊत यांचा आरोप. आता संजय राऊतच्या एकूण एका महिन्यातले काय काय आरोप केले ते तर एक लिस्ट काढून ठेवायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून त्याच्यावर PhD केली पाहिजे. चला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबद्दल तुम्ही बोलला बघता. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि सरकारला पुन्हा एकदा वेळ वाढवून मागणी केलेली आहे. ही वेळ पुढे जाऊ द्या, आमच्याकडे आता यंत्रणा कमी असं म्हणतात. कसं आहे, तिथं केंद्रातही सत्ता, राज्यातही सत्ता, प्रशासन राहिलं तर सोलापुरातही सत्ता. म्हणजे गाव खेड्यातला आमचा तरुण कधी जिल्हा परिषद सदस्य झाला नाही पाहिजे, कोणी नगरसेवक नाही झालं पाहिजे. व्यवस्थित काही दिवसांना मी सांगतोय अशी अवस्था असन का निवडणुका आम जनतेत होणार नाही, भाजपातच होईल अंतर्गत आणि त्याच्यातूनच पंतप्रधान निवडायचा आता. चला. हा, अरे वोट चोरी नाही, दरोडेखोर आहे हे. चोरी कुठं आहे? अरे आता सोयाबीनचा जो भाव आहे 6,800च्या आसपास आहे सरकारी भाव आहे. तर आता 2400 रुपये आज सोयाबीन
सोयाबीनचा हमीभावाची स्कॅम आहे का असं वाटतंय का? कारण सरकार त्यामध्ये मी एक सांगतो, हे सगळ्या लोकांना जाऊ द्या. सोयाबीनचा हमीभाव 7,225 रुपयाची शिफारस केली राज्य सरकार 15% नफ्यानं, आणि केंद्रानं जाहीर केला 5,328 रुपये, म्हणजे 2,000 कमी केला. 15% नफासुद्धा भेटला नाही. मला मोदीजीला प्रश्न विचारायचा आहे का तुम्ही चहाची कॅन्टीन चालवत होते का नाही? चहा विकत होते का नाही मोदीजी? मग तुम्ही जे चहा विकत होता ते किती टक्के नफ्यानं विकत होते? चहा 100% नफ्यानं विकला आणि सोयाबीन 15% नफ्यानं विका लागत नाही. वा रे मोदीजी, कसं काय होणार आहे? आमच्या कापसाचे भाव आणि ऊसाचे भाव 4,220 रुपयाची शिफारस झाली 15% नफ्यानं, म्हणजे FRP. बरं, FRP काय म्हणतं राज्य सरकार का आमच्या ऊसाले 4,224 रुपये भाव भेटले पाहिजे. आता FRP किती भेटतं? 3,400 रुपये. हे केंद्रानं जाहीर किती केले? 3,400, म्हणजे पुन्हा 1,500 काटा मारला. सब काटा मारणार. तुम्ही हा खत घ्यान तर काटा मारणार. खत युरियाचं पोतं 50चं 45 झालं, रिचार्ज 30 दिवसाचा 2 दिवस 28चा झाला, म्हणजे 12 महिन्याचे 24 दिवस चोरले यांनी. सगळी बदमाशकी आहे. जहाँ जाएंगे वहाँ लुटेरे बैठे आहे. हे कुठेतरी हे स्कॅम आहे का भाऊ? कारण हे व्यापाऱ्यांच्या सोयीचं धोरण आखलं जातं का? कारण तूर, मूग, उडीद, सोयाबीन या सर्वांचेच भाव जे आहेत त्यांना भाव मिळत नाही शेतकऱ्यांना. मिळूच द्यायचे नाही. गाव गरीब झालं म्हणजे मुंबईत भांडी घासणारे माणसं भेटणार आहे. गावाच्या गरिबीत शहराच्या श्रीमंत माणसाची व्यवस्था लावली आहे. सरळ सरळ आहे. गाव गरीब झाले म्हणजे मग शहरात कामगार भेटणार, शहरात आम्ही पाहतोय भांडे घासणारे माणसं भेटणार. हे व्यवस्थित षडयंत्र आहे. ते आमच्या लोकांना समजू द्यायचं नाही. याच्यासाठी जाती धर्माचे झेंडे हाती दिले आहेत. करमाळा तालुक्यात आता तुमची सभा होणार आहे केममध्ये. हां, त्याच करमाळा तालुक्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जे आहेत अंजना कृष्ण, त्यांचा एक फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला होता. तर त्याच्यावर काय मत आहे? दादानं दादागिरी त्या अधिकाऱ्यावर दाखवल्यापेक्षा रेतीचे अवैध धंदे, गुटख्याचे अवैध धंदे, आमचे अपंग वित्तमंत्री आहेत ते, आमच्या अपंगाचे महिना 5 तारखेच्या आत झाला पाहिजे. एमआरजीचे पैसे 6 महिन्यापासून भेटले नाही. या दादागिरी की दिखती नाही. इथं दाखवा ना दादागिरी. असं थोडं बाया गिया खोसा आणि द्या आमच्या अपंगाला 5 तारखेच्या आत महिना. हे देत नाही. दादा सभागृहात बोलले होते 5 तारखेच्या आत जर माझ्या दिव्यांगाला पगार गेला नाही तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवल्याशिवाय राहणार नाही. ना वित्त सचिवाचा पगार थांबला, ना दिव्यांगाला 5 तारखेच्या आत पगार भेटला. वा बे दादा, कसे काय दादा. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.